लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्या, पार्थ आणि नंदिनी जीवा या चौघांच्या नात्यात खूपच दुरावा आलाय, ज्यामध्ये त्यांच्या लग्नाची वाट आता घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचली आहे। तर या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 20 मेच्या भागात पार्थ काव्याजवळ आपल्या लग्नाला फक्त एकदा वेळ देऊन बघ, जर वेळ देऊनही आपलं नातं सुधारलं नाही तर मी स्वतः तुला या नात्यापासून मोकळं करेन असं म्हणतो। तर दुसरीकडे रम्या आणि वसू आत्या नंदिनी आणि काव्यामध्ये अजून कशी भांडणं लावून द्यायची यावर चर्चा करतात, ज्याने रम्याला काव्य आणि पार्थच्या नात्यात फूट पाडण्यास सरळता मिळून जाईल। तर इकडे नंदिनी आणि पार्थ दोघेही आपापला लग्नाचा संसार कसा रुळावर आणायचा याबद्दल बोलत असतात। लग्न तोडणं हे अतिशय सोपं असतं, पण लग्नाला निभावण्यासाठी साहस लागतो आणि तो साहस आपल्या दोघातही आहे असं पार्थ नंदिनीला म्हणतो। तर एकीकडे रम्या काव्याला भेटण्यासाठी तिच्या रूम मध्ये जाते, पण ती पूर्णपणे काव्याला नंदिनी बद्दल चढवण्याचा प्रयत्न करते। उद्याच्या भागात जीवाला नंदिनीवर काढलेल्या रागाचा पश्चाताप होतो। आता नंदिनीची माफी मागण्यासाठी तो नक्की काय करेल आणि काव्याचा नंदिनीवर असलेला राग कमी होईल का? त्याचबरोबर दोघी बहिणींमध्ये अजून फूट पाडण्यासाठी रम्या काय करेल हे सारं पाहण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच अपडेटसाठी इट्स मज्जाला फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।